सांगली आज सकाळपासून महापालिका प्रशासनाकडून पूरपट्ट्यात स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियोजनानुसार सकाळपासून प्रभाग 14 आणि प्रभाग 12 मध्ये 200 कर्मचारी स्वच्छतेच्या कामांमध्ये गुंतले आहेत। या 2 दिवसात महापालिकेने अंदाजे 20 टन कचरा संकलित केला आहे। पूर परिस्थिती कमी होत असताच महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी कोणत्याही साथीचे आजार किंवा रोगराई उद्भवू नये याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत। यानुसार स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनानुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, किशोर काळे यांच्या टीमने पूरपट्ट्यामधील भागामध्ये स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे। यानुसार रविवारपासून गावभागातील विष्णू घाट, अमरधाम, स्मशानभूमी, धरण रोड आदी परिसरात स्वच्छता सुरू करण्यात आली आहे। तर आज सोमवारी सकाळपासून कर्नाल रोड, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी आदी भागांमध्ये स्वच्छता सुरू आहे। या 2 दिवसात महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकूण 20 टन कचरा संकलित केला आहे। यासाठी अंदाजे 200 कर्मचारी, 10 घंटागाड्या आणि 2 डोझर अशी यंत्रणा पूरपट्ट्यामध्ये कार्यरत आहे। ज्या ज्या भागांमध्ये पुराचे पाणी ओसरत जाईल त्या भागात तातडीने स्वच्छता केली जाणार असून औषध फवारणी सुद्धा तातडीने केली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर यांनी दिली आहे। कुपवाड महापालिका कार्यक्षेत्रात नुकत्याच झालेल्या पावसामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, सध्या ते पाणी ओसरत आहे। एकूण 11 ठिकाणं अशी आहेत बाधित क्षेत्र म्हणून, तेथे पुराचे पाणी आहे। तर आता असे 7 ठिकाणी थोडंफार पाणी ओसरलेलं आहे। माननीय आयुक्त साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार पाणी उतरल्यानंतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छतेची खबरदारी घेण्यात येत आहे। आत्ता सध्या 200 कर्मचाऱ्याद्वारे 7 ठिकाणी वार्ड क्रमांक 14 विशेषतः वार्ड क्रमांक 12 मध्ये कर्मचारी काम करत आहेत। जसे जसे पाणी ओसरत जाईल तशी आमची स्वच्छतेची यंत्रणा, औषध फवारणी, पावडर धुळणी करण्यात येत आहे आणि पूर्णपणे याचा कामाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। त्या पद्धतीनं माननीय आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल।